भंडारा गोंदियामध्ये देखील भाजपला कौल मिळणार असल्याचा अंदाज आमच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। त्यामुळे भाजपचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर हे विजयी होतील असा अंदाज आमच्या एक्झिट पोलमध्ये आहे। आणि एक्झिट पोलनुसार आपण बघतोय की भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी होतील असा अंदाज आहे। नागपूरनंतर भंडारा गोंदियामध्ये देखील भाजपचाच उमेदवार विजयी होईल, तो बाजी मारेल असा अंदाज आहे। बघा एक्झिट पोलनुसार आता भाजपला किती मतं मिळू शकतात, आपला अंदाज काय वाटतो ते आपण प्रेक्षकांना दाखवूया। निश्चित आता आपण बघतोय विधान परिषदेची भंडारा गोंदिया ही जागा टोटल मतं आहेत 457, त्याच्यापैकी भाजपला 325 मतं आहेत, तर भंडारा आणि गोंदियामध्ये अपक्षला 132 मतांचा अंदाज आमच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय। अगदी बरोबर, एक्झिट पोलनुसार भाजपला 325 मतं मिळतील, तर अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना 132 मतं मिळण्याचा अंदाज आहे। बघा भंडारा गोंदियामध्ये एकूण 457 मतांपैकी भाजपच्या वाट्याला 325 मतं येतील, तर अपक्ष उमेदवाराला 132 मतं मिळतील असा अंदाज आहे। भंडारा गोंदियामध्ये संभाव्य विजयी उमेदवार कोण असणार आहे आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये संभाव्य विजयी उमेदवार असणार आहेत। नरेश ईश्वरकर यांचा पराभव करून भाजपचे अविनाश ब्राह्मणकर हे विजयी होतील, त्यांना 325 मतं मिळतील असा साम टीव्हीचा एक्झिट पोल आहे।